देवासच्या एमजी जिल्हा रुग्णालयात एक तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आणला गेला. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात तपास सुरू केला. तपासात समोर आले की ती तरुणी राणी नावाची होती. सिहोर जिल्ह्यातील पारशा अप्पू गावची रहिवाशी होती. ती गेल्या 3 वर्षांपासून देवासमधील आखाडा रोडवर भाड्याच्या घरात राहत होती. संध्याकाळी ती बेशुद्ध अवस्थेत दिसली होती. शरीरातील केदारेश्वर मेडिकल स्टोअरचा संचालक बबलू उर्फ नरसिंहदास परमार्थी याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. राणीचा पीएम रिपोर्ट येईपर्यंत बबलूवर संशय ठेवला जात होता, पण अद्याप काहीही स्पष्ट झालं नव्हतं. तरीही पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि तपास सुरूच होता. त्यावेळी बबलूवर संशय न घेता तो राणीच्या घरी का गेला हे पीएमएसपी डॉक्टर शिवदयाल यांना सांगण्यात आलं. राणीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं असता तिचा मृत्यू कळा आवळल्यामुळे झाल्याचं कळलं. हे प्रकरण खुनाचं असल्याचं स्पष्ट झालं. म्हणून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी राणीच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितले की बबलू अनेकदा राणीच्या घरी येत असे आणि कधी कधी रात्रीही तिथे राहत असे. या माहितीवरून पोलिसांनी बबलूच्या पार्श्वभूमीची चौकशी केली. बबलूचा स्वभाव मनमानी आणि रंगेल असल्याचं समजलं. तो राणीसोबतच नव्हे तर एका सीमाशीही प्रेमसंबंधात होता, जी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. काही लोकांनी सांगितले की बबलूने राणीशी गुपचूप लग्न केले होते. या सगळ्या गोष्टी ऐकून पोलिसांना बबलूवर जास्त संशय आला. पोलिसांनी सीमाची चौकशी केली. सीमाच्या मोबाईलच्या लोकेशनवरून कळलं की 7 ऑक्टोबरच्या दिवशी बबलू राणीला रुग्णालयात घेऊन गेला होता. त्याच दिवशी सीमा राणीच्या घरी होती. पोलिसांनी बबलूला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. सुरुवातीला बबलू स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी पुराव्यानिशी त्याला घेरले. तेव्हा बबलूने कबुली दिली. त्याने सांगितले की 14 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक सुंदर पत्नी आणि 3 मुलं होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण तरीही त्याला समाधान मिळत नव्हतं. लग्नापूर्वी त्याने अनेक मुलींशी संबंध होते. लग्नानंतरही त्याने नवनवीन मुलींसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. तो आपल्या औषधांच्या दुकानाचा फायदा घेत कमी किमतीत औषधं देत मुलींना आकर्षित करत असे. बबलू आपल्या दुकानात येणाऱ्या अनेक मुलींशी मैत्री करत असे, पण सीमा नावाच्या एका मुलीशीच तो खूप जवळचा झाला. त्याची गोष्ट एका वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा बबलू 26 वर्षांचा आणि सीमा 23 वर्षांची होती. सीमाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ती तिच्या वैवाहिक गरजांसाठी बबलूच्या मेडिकल स्टोअरमध्ये येत असे. सीमा खूप सुंदर आणि हुशार होती, त्यामुळे तिला एक प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात नोकरी मिळाली होती. एकदा पावसाळ्यात सीमा बबलूच्या दुकानात काही वस्तू खरेदी करायला आली. त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि ती पाऊस थांबेपर्यंत दुकानातच थांबली. या वेळेत बबलूने तिला बोलायला सुरुवात केली. नंतर बबलू सीमाला रोज फोन करू लागला आणि त्यांचं बोलणं वाढत गेलं. काही काळाने ते एकमेकांना डेट करू लागले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हळूहळू बबलूला आपल्या पत्नीपेक्षा सीमासोबत राहणं जास्त आवडू लागलं. सीमालाही वाटू लागलं की बबलूच प्रेम तिच्या पतीच्या प्रेमापेक्षा वेगळे आहे. दोघंही विवाहित असल्यामुळे हे लग्न करू शकले नाहीत, पण त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं वचन दिलं. या दरम्यान बबलूने आपल्या दुकानात राणी नावाच्या 20 वर्षांच्या मुलीला कामावर ठेवलं. जेव्हा सीमाला हे कळलं तेव्हा तिने विरोध केला, पण बबलूने तिला सांगितले की राणी अजून लहान आहे आणि तिच्यावर तो प्रेम करू शकत नाही. सीमाला वाटलं की बबलू तिला सोडणार नाही. सीमा मात्र बबलू लहानपणापासूनच नवनवीन मुलींसोबत वेळ घालवायचा शौकीन होता. राणी गरीब कुटुंबातून होती आणि तिला आधाराची गरज होती. बबलू तिच्याजवळ जाऊ लागला. यामुळे सीमा नाराज झाली, पण तिने काहीच बोललं नाही. त्याच राणीशी जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या नात्यात गुंतागुंत निर्माण झाली. या विचारांमुळे सीमा बबलूची नोकरी सोडण्याचा विचार करत होती. पण अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि लॉकडाऊनमुळे सगळ्यांचं जीवन बदललं. पण बबलूने राणीला भेटण्यासाठी संधी शोधायला सुरुवात केली. राणीला बबलूचे इरादे ओळखले होते
म्हणून ती अजून जास्त सावध झाली. कोरोनाच्या लॉकडाऊन थोड्या थांबल्यानंतर बबलूसाठी ही एक संधी ठरली. लॉकडाऊनमुळे सगळं बंद होत, पण मेडिकल स्टोअर्स उघडली होती. त्यामुळे इतर ठिकाणच्या नोकऱ्या बंद झाल्या होत्या. बाजारात शांतता होती, म्हणून राणीने बबलूची नोकरी सोडण्याचा निर्णय बदलला. या संधीचा फायदा घेत बबलूने हळूहळू राणीशी जवळीक वाढवली. आता दोघांचे नातं हळूहळू मजबूत होत गेलं. शारीरिक संबंध झाल्यावर बबलूने राणीचा पगार दुप्पट केला आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यास सुरुवात केली. यामुळे राणीला त्याच्याशी जुळवून घेणं सोपं झालं. लॉकडाऊनमुळे सीमाचं ज्वेलर्सचं दुकान बंद झालं आणि ती घराबाहेर पडत नव्हती. त्यामुळे बबलूला तिच्याशी भेटता येत नव्हतं. सीमा नाराज होती, पण बबलूने तिचं स्थान भरून काढण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला बबलूने सीमा विसरून तिच्यासाठी प्रेमाचे सर्व मार्ग शोधले. आता राणीचं स्नान बबलूच्या आयुष्यात खूप महत्वाचं झालं होतं. राणी देवासमध्ये एकटीच राहत होती, त्यामुळे बबलूला तिच्याशी भेटायला काहीच अडचण नव्हती. राणी खूप लहान आणि अविवाहित होती, म्हणून बबलूने तिच्यावर पैशांची उधळण सुरू केली. कालांतराने दोघे इतके जवळ आले की बबलूने गुपचूप राणीशी लग्न केलं आणि तिला घरातील सर्व सुखसोयीच्या वस्तू दिल्या. पण बबलू आणि राणीचे प्रेम हळूहळू कमी होत गेले, कारण ग्राहकांच्या येण्या जाण्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. त्यामुळे बबलू रोज राणीच्या घरी जाऊ लागला. या जवळीकमुळे बबलू राणीसोबत राहू लागला. हळूहळू बबलूच्या पत्नी आणि प्रियसी सीमाला या गोष्टींची माहिती मिळाली. बबलू आणि राणीच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर बबलूची पत्नी घरातील जबाबदाऱ्या निभावत होती, पण सीमा आपल्या प्रियकराची दुसरी पत्नी सहन करू शकली नाही आणि तिने बबलूला सोडून दिले. बबलूच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना देखील त्यांच्या या वागण्याबद्दल खूप नाराजी वाटली. बबलूला राणीसोबतच नात्यामुळे आणि गुपचूप लग्नामुळे चिंता होऊ लागली. तेव्हा सीमाने बबलूला वाद घालून आणखी अडचणी निर्माण केल्या. बबलूने सीमा सांगितले की त्याला घरातील आणि बाहेरच्या सगळ्या भांडणांमुळे कंटाळा आला आहे आणि जर त्याला आधीच त्रास झाला तर तो आत्महत्या करेल. त्यावर सीमा म्हणाली, तुला आत्महत्या करण्याची गरज नाही. ज्या मुलीने माझे प्रेम घेतले तिला मी स्वतःच मारून टाकेल. सीमा खूपच हट्टी होती, हे बबलूला माहीत होते आणि ती असं काही करू शकते, पण त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला राणीपासून दूर जावं लागलं असतं. लवकरच राणीला मारण्याची गोष्ट समोर आली आणि सीमा आणि प्रियांकाने त्यांच्यावर कट रचला होता. प्रियांकाला मदत घेऊन सीमा आणि बबलू यांनी राणीला 7 ऑगस्टला मारण्याची योजना आखली. ते दोघे एकत्र राणीच्या घरात पोहोचले, कारण सीमा बबलूच्या मेडिकल स्टोअरमध्ये येत होती. एके दिवशी सीमा राणीच्या घरात पोहोचली आणि त्यांचं लक्ष वेधून घेतलं. यांचा फायदा घेत सीमा आणि प्रियांकाने राणीला मिठी मारली. हत्येनंतर सीमा बबलूला भेटून सांगते की राणीला कायमचा संपवला आहे. हे ऐकून बबलूने राणीचा मृतदेह उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार केला, ज्यामुळे मृत्यू नैसर्गिक दिसावा. परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची काहीतरी संशय वाटला आणि पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर कोतवालीचे TRMS परमार यांच्या पथकाने तिघांना अटक केली. ही घटना फक्त प्रेमाच्या गुंतागुंतीचीच नाही, तर अवैध संबंधांमुळे एका निष्पाप मुलीच्या मृत्यूचीही आहे. आता न्यायालयाच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे. या कथेने आणि अशा घटनांनी शिकवले की कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे.